राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. सांधेदुखी कमी करण्यासाठी, कॅल्शियम भरून निघण्यासाठी, वेट लॉससाठी, मधुमेह, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, त्वचा व डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी बऱ्याचदा औषधं घेतल्या जातात. पण त्याबरोबर लाईफस्टाईल चेंजेस पण आवश्यक आहे. योगाबरोबर रोजचे खाण्यापिण्यातील बदलमुळे बरेचसे आजार आपल्यापासून लांब राहतात. तर आज आपण पौष्टिक सुपरफूड शेवग्याच्या शेंगांचं सूप कसे करावे ते पाहणार आहोत. तर या सूपमध्ये प्रत्येक पदार्थ विचारपूर्वक घातलेला आहे. त्यामुळे सूप म्हणजे स्वस्तातले सुपरफूड आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा असं पौष्टिक सूप करता येईल. चला तर पटकन रेसिपी पाहूया. त्यासाठी इथे मी या 2 कोळ्या शेवगाच्या शेंगा घेतलेल्या आहे. शेंगा मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि बऱ्याच वेळ ठेवल्या होत्या, त्यामुळे त्या वाळून गेलेल्या. आता या शेंगांचे आपल्याला सगळ्यात आधी सालं काढून घ्यायचे. एक तर तुम्ही सालं सोलणीच्या मदतीने काढले तरी चालतील, किंवा अशा प्रकारे तुम्ही याचे 2-2 इंचचे तुकडे करून सालं काढले तरी चालतील. अशा प्रकारे सुद्धा पटकन सालं काढता येतात. शेवगाच्या शेंगांमध्ये भरपूर कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स असतात, जे सांधेदुखी, मधुमेह, हृदयविकाराचा धोका कमी करतात. आपल्याला सगळे सालं नाही काढायचे, कारण की सालांमध्ये भरपूर जीवनसत्व आणि खनिजे असतात. थोडेसे सालं राहिले तरी चालतील. सूप करण्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे. तुम्ही पातेलं किंवा पॅन घेतलं तरी चालेल. यामध्ये आपण सोललेल्या शेंगा घालूया. एक छोटा बारीक कट केलेला कांदा, अर्धा तेजपान. छोटं तेजपान असेल तर तुम्ही पूर्ण घेतलं तरी चालेल, मोठं असेल तर अर्धा तेजपान घ्यावे. छोटासा दालचिनीचा तुकडा आणि एक लवंग घेतलेली आहे, ती घालू. 1 इंच आल्याचे तुकडे, छोट्या बारीक एक 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या. मोठ्या असल्यास तर 4 ते 5च पाकळ्या घालाव्या. 1 तिखट हिरवी मिरची. आता हे सगळं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर सगळं साहित्य बुडेल मी इतपत यामध्ये पाणी घातलेलं आहे. गॅस ऑन केला. चवीपुरतं सैंधव मीठ. सैंधव मीठ आरोग्यदायी असतं. आता मीडियम फ्लेमवर आपण एक उकळी काढून घेऊ. पाण्याला उकळी फुटली की एकसारखं याला आपण करून घेऊ आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपण लो टू मीडियम फ्लेमवरती शेवगाच्या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे. मध्ये मध्ये आपल्याला बघायचं, पाणी जर कमी वाटत असेल तर त्यामध्ये गरम पाणीच घालावे, नाहीतर पाणी आटलं तर शेंगा खाली लागू शकतात. साधारण एक 10 मिनटं झाले आहे आणि शेंगा पाहू आपण. त्यासाठी अशा प्रकारे शेंगामध्ये आपण हा चमचा प्रेस केल्यानंतर बघा, शेंगही ब्रेक होत आहे, म्हणजे आपली शेंग व्यवस्थित शिजलेली आहे. गॅस बंद करूया. उकळलेल्या शेंगा आपण गाळून घेऊ. त्यासाठी खाली मी एक काचेचा बोल ठेवलेला आहे, त्यावरती पुरणाची जाळी ठेवलेली आहे आणि उकळलेल्या शेंगा आपण त्यावरती घालून घेऊ, म्हणजे खाली सगळं एक्स्ट्रा पाणी आणि वरती शेंगा राहतील. यातील खडे मसाले, दालचिनी, लवंग, तेजपान आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे जे खालचं पाणी आहे हे आपल्याला फेकायचं नाही आहे. या शेंगा आपल्याला संपूर्णपणे आता गार करून घ्यायचे आहे. खालचं पाणी आपल्याला सूपसाठीच वापरायचं आहे. गार झालेलं साहित्य सगळं आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. यामध्ये आपण थोडा फ्रेश पुदिना घालू. तर हा माझ्या बागेतला फ्रेश पुदिना आहे, तो घेतलेला आहे मी. धुतलेली कोथिंबीर घेतलेली आहे. तर कोथिंबीर मी देठांसकट घेतलेली आहे. देठांमध्ये भरपूर जीवनसत्व आणि फायबर असतं, त्यामुळे ह्या सूपला आपण देठांसकट कोथिंबीर वापरणार आहोत. आणि यात मी हे जे शेवगाच्या शेंगांचं पाणी काढलेलं होतं हे आपण थोडंसं गरजेनुसार घालू आणि पाणी न घालता याची आपण छान मऊसूत पेस्ट तयार करून घेऊ. तर बघा, हे अशा प्रकारे मी मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे. एक जीव झालेलं आहे. आता यात आपण हे उरलेल्या शेवगांचं पाणी घालून एकसारखं सरभरीत करून घेऊ. तयार मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी हा बोल घेतलेला आहे, त्यावरती पुरणाची जाळी ठेवलेली आहे आणि तयार मिश्रण आपण यावरती घालू. व्यवस्थित आपण अशा प्रकारे प्रेस करून घेऊ, म्हणजे चोथा सगळा वर राहील. हे बघा, अशा प्रकारे मी हे गाळून घेतलं आहे आणि वरती हा फक्त चोथा राहिला. याला मी हाताने छान अशा प्रकारे घट्ट पिळून सगळं जेवढाही यामध्ये अंश होता तो सगळा काढून घेतलेला आहे. वा, रंग पण खूप सुरेख आलेला आहे. आता आपल्याला सूपची जी सगळ्यात शेवटची स्टेज आहे ती आपल्याला करायची आहे.
आता गाळलेलं मिश्रण आपण पुन्हा कढईत घालून हे सूप थोडं आत्ता घट्ट आहे. एकीकडे तुम्ही बघत आहात की मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आता तुम्हाला सूप कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्यानुसार यामध्ये गरम पाणी घालावे. पाणी मात्र गरमच घालावे, गार पाणी अजिबात घालू नये. आता मी बघते इतपत सूप आपल्याला पातळ हवं, यापेक्षा पातळ नको. आता यात आपल्याला काही मसाले घालायचे, अगदी थोडेसे घालायचे असतात, पण हे मसाले घातल्यामुळे अप्रतिम चव येते. सगळ्यात आधी इथे मी थोडंसं यामध्ये घालत आहे काळं मीठ. यामुळे अफलातून चव येते ह्या सूपला. थोडीशी काळी मिरी आणि थोडीशी इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतलेली आहे, हे घालत आहे. तर मी सगळं हे जे मसालदानीमधला छोटा चमचा असतो अगदी अर्ध्यालाही कमी भरून हे मसाले घातलेले आहे, पण ह्यामुळेच छान चव येते. आता मीडियम फ्लेमवर आपण एक उकळी काढून घेऊ. छान मस्त एक उकळी फुटलेली आहे आणि रंगही तुम्ही बघू शकता मस्त सुरेख आलेला आहे. यापेक्षा जास्त आपल्याला हे सूप शिजवायचं नाही आहे, कारण की ऑलरेडी आपण शेंगा सगळ्या शिजवून घेतलेल्या आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्ध्या लिंबूपेक्षा इथे मी कमी रस घेतलेला, किंवा तुम्ही छोटा अर्धा लिंबू घेतला ना तरी चालेल. मोठा घेत असणार तर अर्ध्या लिंबूपेक्षा थोडासा कमी रस पिळावा. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गॅस बंद करूया. तर इथे आपलं मस्त गरमागरम शेवगाचं सूप बनून तयार आहे. तर या सूपमध्ये आपण गरम मसाले, पुदिना, कोथिंबीर अजून भरपूर घटक घातलेले आहे. त्यामुळे हे एक सुपर फूड आहे. 100पेक्षा जास्तही आजारांवरती हे गुणकारी आहे. यामध्ये आपण तेलाचा किंवा तुपाचा अजिबात वापर केलेला नाही आहे, ज्यामुळे जे वेट लॉस करत असणार त्यांच्यासाठी एक सुपर रेसिपी आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.